मंडळी, सध्या राजकीय वातावरण गरमागरमीचं आहे आणि याच गरमागरमीच्या निवडणुकीच्या माहोलमध्ये वेगवेगळ्या राजकीय घटना समोर येऊ लागलेल्या आहेत। यावरूनच पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकीकडे शिंदे गट भारतीय जनता पक्ष महायुती असा नारा देत असतानाच कुरघोड्यांचं राजकारणही सुरू झालेलं आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी सत्तेची चाहूल चाकणारे अनेक नेते त्यांचे काळे धंदे समोर येऊ लागलेले आहेत। अशातच ज्यांना पोलिसांची भीती, ज्यांना या ठिकाणी व्हाईट कॉलरमध्ये जगायचं आहे, त्यांनी या ठिकाणी राजकारणात प्रवेश केला आहे आणि याचमुळे राजकीय नेत्यांशी असलेले संपर्क आणि राजकीय नेत्यांचे पूर्ववैमनस्य वाढत आहे। यावरूनच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्येच त्यांनीच नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्याची, नेत्याची आज हत्या झालेली आहे। नेमकं घडलंय काय आणि कोणत्या ठिकाणी ही घडलंय जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये। मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी, ठाणे जिल्हा हा शिवसेना यांचा बालेकिल्ला आणि याच ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दोन्ही खासदार म्हणजे ठाण्याचे खासदार, कल्याण डोंबिवलीचे खासदार, कल्याण या ठिकाणी सर्वच गोष्टीमध्ये शिवसेनेचे खासदार आणि सत्ता सध्या आपल्याला बघायला मिळते आणि याच सत्ता संघर्षातून आता वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागलेल्या आहेत। एकीकडे निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी, या ठिकाणी हा नेता, या ठिकाणी तो नेता त्या पक्षात, अशा काही घडता असतानाच या ठिकाणी कल्याणमध्ये शिवसेना नेत्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण घोरड यांच्यावरती वार केले। या हल्ल्यात जखमी झालेल्या किरण यांना तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून परिसरात वातावरण तणावाचे आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गावरील माननोली गावाजवळ ही घटना घडली। पूर्ववैमनस्यातून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नेते किरण घोरड यांची धारदार शस्त्राने वार करत निर्गुण हत्या करण्यात आली। टिटवाळ्यातील गोवली येथील ते रहिवाशी होते। किरण घोरड यांच्यावरती एका टोळक्याने अचानक राडा घालत जीवघेणा हल्ला चढवला आणि त्यामुळे त्यांच्यावरती अनेक धारदार शस्त्राने वार झाले आणि यामध्ये गंभीर जखमी झाले। याचबरोबर ते CCTV फुटेज, तांत्रिक तपासणी, इतर धागेदोरी यांच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र याबाबतची अधिक माहिती आता पोलीस तपासातूनच पुढे येईल। मंडळी, मरण आणि मारणं एवढं स्वस्त झालं आहे का? खरंच कायद्याचा धाक या ठिकाणी उरला आहे का? असाही सवाल आता विचारला जाऊ लागलेला आहे। दिवसाढवळ्या कोणत्याही नेत्याची जर हत्या होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय होणार, असाही प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। यामुळे येणारा काळ हा सुरक्षेच्या दृष्टीने सरकारसमोर अडचणीचा ठरणार आहे। याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।